अण्णा वरत या तुम्ही, वर या वर या. हा सावकाश सावकाश. बापरे, शांतता ठेवा. अण्णाचं भाषण संपल्यावर मी म्हणेल कार्यक्रम संपला तेव्हा उठायचं. आज स्वर्गीय काकूंच्या 19व्या पुण्यतिथीच्या निमित्त ज्यांचं आता रामानाचार्य ढोक महाराज यांची वाणी आणि विना आणि त्यातनं संत जनाबाईचा अभंग, माझे माय गेले बाप गेले आता विठ्ठला तू तार, आणि त्याच्यावर केलेलं सुश्राव्य विवेचन अनेकांना भावलं मनापासून. आणि ही तुम्ही घातलेली बीडच्या नव्हे महाराष्ट्रातल्या लोकांना मोहिनी ही काय जात नाही, लवकर सुटत नाही. आणि आपण येणार आम्ही निमंत्रण दिल्यामुळे सगळे आध्यात्मिक क्षेत्रातले गुरुवर्य जिल्ह्यातून आज या ठिकाणी आले. आपणही सगळे सर्व क्षेत्रातले, सर्व जाती धर्मातली ज्यांनी साथ दिली, जे सातत्यानं साथ देतात, हे सगळे बंधू भगिनी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी या ठिकाणी आले. काकू माझ्या आई, जन्मदात्या आई, पण आम्ही सगळे त्यांना काकू म्हणायचो. आणि त्या बघता बघता अख्ख्या जिल्ह्याच्या काकू झाल्या. आणि प्रत्येकजण हक्कानं हे काकूचं घर आहे, हे काकूचं दार आहे, ही माझी काकू आहे, आणि काकूला सांगितलं तर काम कडीत जातं, अशा प्रकारचा विश्वास प्रत्येकाच्या मनात पेटवला, जाणवला. त्या पुण्यात्म्याचं आज पुण्यस्मरण आहे. मी जरी त्या परिवारातला मुलगा असलो तरी आपल्या सगळ्यांच्या काकू आहेत, जिल्ह्याच्या काकू आहेत. त्या तुमचा ठेवा आहे, हा कार्याचा ठेवा आहे, हा विचाराचा ठेवा आहे. निमगाव केतकी बारामती तालुक्यात, पुण्यात जिल्ह्यात गाव आहे. तिथं जन्म होऊन काकू विजापूरला गेल्या, विजापूरला शिकल्या. 18-20 दारिद्र्य घरात. सकाळी चूल पेटली तर संध्याकाळी चूल पेटल का नाही याची भ्रांत. अशा पद्धतीत व्हर्नॅक्युलर फायनल 7वी म्हणायचे बाबा त्यावेळेस त्याला. व्हर्नॅक्युलर फायनल मराठी शाळा विजापूरची, कर्नाटकातली. आणि तिथं 3 रुपये फीस भरायला नव्हते म्हणून 5 रुपये नामदेवराव काकूच्या वडिलांनी व्याजानं काढली सावकाराकडून. आणि फीस भरली 3 रुपये शाळेची. 7वी व्हर्नॅक्युलर फायनलला पहिल्या आल्या काकू परीक्षेत तिथल्या. आणि तिथं जिजामाता मराठी शाळा म्हणून आहे विजापूरला, तिथं त्यांना शिक्षिकेची नोकरी मिळाली. आणि पहिला पगार झाला 27 रुपये महिन्याला, 1 महिना गेला की. आणि 27 रुपये पगार आणून त्यांनी वडिलाच्या भाऊ म्हणायचे त्यांना, नामदेवराव. ते पंढरीचे वारकरी, नित्य नियमानं पंढरीला जाणारे ते पंढरीचे वारकरी. त्यांच्या हातात त्यांनी ठेवलं आणि पहिल्यांदा 27 रुपयामध्ये अख्ख्या घराचं राशन त्यांनी त्या पहिल्या 27 रुपये पगारात भरलं आणि सगळी पोटभर जेवली. ही तिथली परिस्थिती. आणि मला वाटतं ती परिस्थिती समोर ठेवून जिल्ह्यात येऊन जारजुरीसारख्या गावात निजामकालीन दिवसामध्ये जिथं पडदे पद्धत होती, जिथं महिलांनी बाहेर पडायचं नाही, बुरखे ठेवायचे,
मिसळायचं नाही लोकात, अशा ठिकाणी वडिलांनी नानांनी आईला प्रोत्साहन दिलं. गावचं सरपंच केलं बिनविरोध. आता सरपंच झाले तर सह्या कोण करतात तुम्हाला माहिती आहे. महिला सरपंच झालं तर जातो कोण तिथं मिटिंगला. त्यावेळेसची तशी परिस्थिती नाही. ते स्वतः सरपंच, तिथून पुढं सगळा पुढचा प्रवास, आमदार, सभापती, खासदार. मला वाटतं ह्या जिल्ह्यातील जनतेनं खूप भरभरून दिलं. जात पात, धर्म, भाषा, प्रांत ह्याचा कुठेही लवलेश, मागमूस त्या काळात लागला नाही. आणि मला वाटतं हा सगळा प्रवास तुमच्या सर्वांच्या साथीनं, सहकार्यानं ह्या जिल्ह्याची विकासाची घडी त्यांना त्या काळात बसवता आली. सगळ्या गोष्टी शक्य झाल्या नाही, पण ज्या शक्य झाल्या, ज्याचा प्रारंभ केला, त्याचं उत्तरदायित्व त्याला देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ज्या शक्य झाल्या, ज्याचा प्रारंभ केला. इथे या ठिकाणी लिहिलंय अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्ग. मला आठवतंय, मला वाटतं मी नाही चुकलो तर मी विधानसभेला पडलो होतो त्यावेळेस. 1995 विधानसभेची निवडणूक झाली. मी पडलो, निकाल लागला, घरी आलो आणि काकू गाडीत बसले होते खाली. म्हणलं काकू कुठं चालला आता, एवढं झाली, पडझड झाली, हे झालं ते झालं, सगळे लोक हे करायला. ते म्हणजे मला दिल्लीला जायचे लोकसभेच्या दिवशी, परवा दिवशी मला ट्रेननं जायचं आहे मनमाडून किंवा उद्या प्लेननं, आणि तिथं जाणं गरजेचं. म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या, एवढं अधिवेशन काय बिघडतंय. नाही नाही, मला जायला पाहिजे, बजेट आहे, रेल्वेचं बजेट आहे, मला जायला पाहिजे. आपल्याला सांगायला आनंद होतो की पहिल्यांदा बजेटची तरतूद, बजेटमध्ये तरतूद रेल्वेची त्या बजेटमध्ये झाली, 95-96च्या बजेटमध्ये झाली. आणि तिथून पुढे सुरुवात झाली. अनेकाचे हात लागले. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना आग्रह केला सगळ्यांनी की 50% भागीदारीत हा प्रकल्प घ्या, तरच मार्गी लागेल. रखडलं, पण मार्गी लागलं. 5 प्रकल्प राज्यातले घेतले, त्यातला हा एक प्रकल्प महत्वाचा होता, मार्गी लागलाय. आणि मला वाटतं हा सगळा प्रवास राजकीय सामाजिक क्षेत्रातला आपल्या सर्वांच्या साथीमुळे चांगला झाला, इथपर्यंत आला. काकूंनी शिकवलंय मला, उतायचं नाही, मातायचं नाही, घेतलेला वसा टाकायचा नाही. पडलं ठीक आहे, आलं ठीक आहे. कुठल्या गोष्टी कायमच्या नसतात. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. त्यामुळं संयमानं, प्रेमानं आणि सेवाभावानं लोकांच्या कामात राहा. कुणाला काय कमी पडत नाही. आणि मला वाटतं तोच बसाने वारसा सातत्यानं पुढे चालवायचं काम शक्यतो आम्ही करतोय, आम्ही केलेलं आहे. आता जीवनाचं सार तुम्ही सांगितलं, बहिणाबाईनं सांगितलं, आला सास गेला सास, जीवा कसं रे तुझं तंत्र, एक श्वासात फरक पडला, जीव अंतरून जातो. आणि मला वाटतं हे जीवनाचं सार आहे, सत्य आहे. ह्याच्यापासून कुणी नाकारू शकत नाही, कुणी दूर जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं आपण असेपर्यंत तिकीट काढलंय म्हणतात, सगळ्यांची तिकीटं काढलीत. कुणी कुठं उतरायचं, कुठं जायचं, कुठलं स्टेशन येतंय, स्टेशनवर गर्दी असती, ढकलाढकली होती. कुठं उतरायचं हे ठरलेलं आहे, कधी उतरायचं हे ठरलेलं आहे. आणि त्यामुळं बाकी कुठल्या गोष्टीची चिंता न करता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून, गाढ भक्ती ठेवून, चिरंतन आणि निरंतर त्याचं ध्यान आणि मन करणं, ध्यानात मन करणं, मनात ध्यान करणं. आणि मला वाटतं की ही संसाररूपी नौका पैलतीरी लावणं हे प्रत्येकाचं जन्मजात कर्तव्य आहे. आणि त्याच भूमिकेतनं आपला संसार सांभाळत असताना काकूनं संसार तर सांभाळायचा, आम्हाला सगळ्याला वाढवलं. तो जगाचं रहाट गाडगं. मला आठवतंय
महाराज एक मिनिट फक्त घेईन मी पण आता घड्याळाचं मला पाबंद राहावं लागेल. तुम्ही काटा सांगितला, मी काट्यावरच चालणार, म्हणजे रस्त्यावरचे काठे नाही म्हणत मी, घड्याळाच्या काट्याप्रमाणे. इंदिरा गांधीकडे आम्ही गेलो होतो, रेल्वेचं सोडा, टीव्ही, त्यावेळेस टीव्ही नव्हते. कुठं क्रिकेटचा मॅच बघायला आम्ही कोणाच तरी घरी जायचो मुंबईला, 400-500 माणसं गोळा असून मॅच बघत बसायचो क्रिकेटचा, रामायण हे त्या गोष्टी बघायचो टीव्हीवर. त्यावेळेस टीव्ही मोजकेच असायचे. आणि बीडला टीव्ही केंद्र व्हावं अशी त्यावेळेसची कल्पना. का आम्ही इंदिराजीकडे गेलो, काकूला शिष्टमंडळ घेऊन जायचा खूप हौस. 100 लोक 50 लोक न्यायचे दिल्लीला, जीव खाऊ घालायचे, थांबवायचे, ट्रेनमध्ये बसवायचे, राष्ट्रपतीला भेटवायचे, पंतप्रधानाला भेटवायचे, सगळीकडे चक्कर मारून 15 दिवस थाकल्यावर पुन्हा परत आणायचं. तसंच इंदिराजींना भेटलो आणि मग सांगितलं ते असं असं आहे तसं आहे. मागणी अगोदरच गेली होती, त्यांनी मारून ठेवलं होतं बॅकअप सगळा. ते म्हटलं तुमची लोकसंख्या नाही जिल्ह्याची, आणि लोकसंख्येच्या निकषात जिल्हा बसत नसल्यामुळं टीव्ही केंद्र, त्याची व्याख्या एवढी लोकसंख्या असेल तरच टीव्ही तुमच्याकडे येऊ शकतो, तुमची लोकसंख्या बीड जिल्ह्याची कमी आहे. काकूनी तुरंत सांगितलं, मैडम हमारे पास फैमिली प्लानिंग बहुत जोर में हम चलाते हैं, इसलिए हमारी आबादी कम लगती आपको, पण लोकसंख्या वाढवायची असेल तर आम्हाला सांगा, 1 वर्षात वाढू आणि मग केंद्र द्याल का आम्हाला. काय त्या मी समोर होतो, ते म्हणले कुछ चिंता मत करू. 1 नाही 2 केंद्र दिले. एक अंबाजोगाईला दिलं टीव्ही केंद्र, एक बीडला टीव्ही केंद्र. सांगायचा हा उद्देश की गोष्टी छोट्या आहेत, पण त्या वेळीच योग्य पाठपुरावा करणं आणि त्या पाठपुरावा करून जिल्ह्याच्या पत्रात पाडून घेणं आणि घरपोच सेवा मोफत देणं. घरपोच सेवा मोफत, ती अंडरलाईन करतोय मी. घरपोच सेवा मोफत देणं मला वाटतं की हल्ली दुर्मिळ गोष्ट झालेली आहे, आणि ही दुर्मिळ गोष्टच आपल्याला त्याचं पुनर्जीवन करायचं आहे. आपल्याला ती पुन्हा आणखी व्यापक करायची. आणि आता ढोक महाराजच्या कीर्तनात अशोकराव देशमुख माझ्या बसले होते बाजूला, पत्रकार आहेत, जुने पत्रकार आहेत. त्यांना म्हणलं ढाकणे गातायत आणि ढोक महाराज कीर्तन करतायत. हे वारकरी संप्रदायाची देणगी आहे, ही संप्रदायाची. जात तोडा, समाज जोडा. जात ना पूछो साधु की, देखे उसका ज्ञान. जात ना पूछो साधु की, देखे उसका ज्ञान. मोल करो तलवार का, देखो ना उसकी म्यान. तलवारची धार बघा काय ती, माणूस बघा काय तो. ही माणूस की जगवणं जागवणं ही लोप पावायला लागलेली आहे. मला वाटतं आजचं हे पुण्यस्मरण, या पुण्यात्म्याचं करताना मला अजून या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. गावागावामध्ये, शहरामध्ये अनेक वर्ष आपण पुढे गेलो, अनेक वर्ष आपल्याला पुढे जायचंय. काही क्षणिक तात्कालिक प्रश्न असतील ते सुटतील आपापल्या परीनं, पण त्याच्याकरता आपसात भेदाभेद आपला तर संचितच असं आहे बीड जिल्ह्याचं. अरे का रे, अरे म्हणलं की का रे. जीवाला जीव देणारे माणसं आहेत आणि एवढीशा चुका करता जीव घेणारे बी माणसं आहेत. बीडचं वैशिष्ट्य आहे ते. संप्रदायाची भूमी आहे. अनेक तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहेत. बंकट स्वामीपासनं ललांभूत आहेत आम्हाला या बीड जिल्ह्याला. परंतु ही भावना दुर्दैवानं जी लोप पावते, जी सामाजिक वीण विस्कटायला लागलेली आहे, सामाजिक वीण, ही वीण ह्या निमित्तानं बसवणं हे मला वाटतं तुमच्या आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आद्य कर्तव्य आहे, प्रथम कर्तव्य आहे. आणि त्या भूमिकेतनं आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि मला वाटतं तीच भूमिका या ठिकाणी आपण व्यक्त करू. आज आमचे सुरेश अप्पा इथे आहेत, म्हणजे चुलत भाऊ मोठे समोर बसलेत, टोपी घातलेले. ते पिठाची चक्की चालवायचे राजूला, पिठाची चक्की. आणि आम्ही शाळेत जायचो त्यावेळेस पिठाची चक्की चालवत असताना खर्चाला पैसे मिळत नव्हते. मी इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो, इंजिनिअरिंग कॉलेज इथून 3000 रुपये फीस भरायची होती महाराज. वर्ष मला महिनाभर वाट पाहावी लागली.
3,000 रुपये फीस भरण्याकरता महिनाभर मला वाट पाहावं लागली पैसे जमवायला आणि जायला तिथं. अशी परिस्थिती त्या काळात होती. पिठाची चक्की टाकवायची, नानांनी राजूला येऊन दाऱ्यावर जायचं, रात्री बत्त्या लावून शेतात दाऱ्यावर जायचं दारे धरायला, आणि पिठाच्या चक्कीत खाली जे पीठ पडल, एक दळण काढलं की दुसरं दळण ठेवतोच ना आपण, जे पीठ पडल त्या पिठाच्या भाकरी घरात खायच्या 5 वर्ष. त्यात दाणे कचकच फिचकच सगळी असायची. त्या पिठाच्या भाकरी खाऊन आम्ही वाढलो. त्यामुळे आमच्या रगात धमनीत ते वास्तव आहे. आणि त्यामुळं हा पुढचा प्रवास सगळ्याला बरोबर घेणं, सगळ्याला साथ देणं. जातीपाती धर्माचं तर 2-2 मुस्लिम आमदार इथं केले का कुणी? जातीचं सोडा, धर्म सोडून 2 मुस्लिम आमदार बिडामधून पाठवणं ही छोटी गोष्ट नव्हती. पण ते केलं त्यावेळेस. आणि मला वाटतं हा वारसा वसा समर्थपणे सार्थपणे पुढे चालवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. महाराज, मी आपला फक्त वेळ मोजून तेवढाच घेतला. आम्हाला तुम्ही आलं की घड्याळ लावावंच वाटतं. काट्यावर चालतं सगळं आपलं. आणि मला वाटतं की आज सगळ्यांनी इथे येऊन आम्हाला उपकृत केलं. हेच आमचं भांडवल आहे. आमची जात कुठं तेल्याची हुडकून घरं सापडत नाहीत. तिकडं विदर्भात आहे तुमच्याकडे थोडंफार गाव, पण इकडं हुडकीत तर घरं सापडत नाहीत. गावात एखादं दुसरं तिसरं कुठं सापडतंय. पण हे सगळं असतानाही एवढ्या माणसाने अफाट प्रेम देणं या लोकशाहीमध्ये हे दुर्मिळ गोष्ट आहे. ही आमच्यातली जीवनात मोठी उपलब्धी आहे. ही उपलब्धी जी काकूने मिळवली ती आम्ही वारसा पुढे चालवला. आणि मला वाटतं तोच वारसा आणि वारसा समर्थपणे चालण्याची ताकद, शक्ती पुण्यात्माकडनं, काकूकडनं आम्हाला मिळत राहू. एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना म्हणजे परमेश्वराला विनंती करतो. आणि महाराज, आपण आलात, वेळेवर आलात. सकाळी नांदेडला माहिती घेतली, तुम्ही नांदेडला गेलात पहाटे 4ला आणि वाटलं आता परत कधी येत आहे, उशीर होतो का काय. पण ठोक्याला बरोबर इथं आला. 11:15च्या समाजचं दर्शन घेतलं, कीर्तन सुरू केलं. संपवायलाही आम्हाला भाग पाडलं की बरोबर संपवायचे 15 मिनिटात माईक सोडायचा आहे. आता माईक सोडतो, आपली सर्वांची रजा घेतो आणि सर्वांनी कृपया जेवणाचा प्रसाद घ्यावा ही विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद.